भारत में बढ़ते आतंकवाद और पाकिस्तान की ओर से की जा रही नापाक हरकतों पर भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के मंत्री संजय शिरसाट ने एक अहम प्रेस कॉन्फ्रेंस की। उन्होंने भारत सरकार की ओर से उठाए गए कदमों का समर्थन करते हुए पाकिस्तान के खिलाफ कड़े बयान दिए और इस बात को स्पष्ट किया कि भारत आतंकवादियों के खिलाफ निर्णायक कार्रवाई करने के लिए पूरी तरीके से प्रतिबद्ध है। काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानवर जो हल्ला केला त्याचा प्रत्येक भारतीयाला आनंद झालेला आहे। प्रत्येक भारतीय समाधानी आहे। त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सर्व सहकारी, सैन्याचे सर्वच तिन्ही दलाचे प्रमुख यांचं अभिनंदनास ते पात्र आहेत। गेली अनेक वर्ष हा त्रास भारत किंवा इथलचे नागरिक हे वेगवेगळ्या पद्धतीने सहन करत होते। जवानाचं सहज मुंडके कापण्यापासून तर निष्पाप असलेल्या लोकांवर हिंदू आहे का मुस्लिम आहे हे विचारून ज्या पद्धतीने हत्याकांड या वेळेला झालं त्याचा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये चीड आणि संताप होता आणि त्याचा बदला ह्या आपण घेतला पाहिजे हे प्रत्येकाचं मत होतं, प्रत्येकाला वाटत होतं आणि ती त्यांची भावना सरकारने समजून घेतली आणि एक चांगलं प्रत्युत्तर त्या पाकिस्तानला दिलं। मला वाटतं हे काल झालेली सुरुवात आहे। ही सुरुवात इतक्या लवकर थांबणार नाही। POK हा आपल्या पूर्ण ताब्यात आला पाहिजे आणि पाकिस्तानचं कंबरड या पद्धतीने मोडला पाहिजे की भविष्यामध्ये कधीही अतिरेकी कारवाई कुठेही त्यांनी करता कामा नये। पाकिस्तानाला जो अतिरेकाचा अड्डा समजला जातोय तो अड्डा उद्ध्वस्त करण्याचं काम सरकारने केलं आहे। म्हणून सर्वसामान्यतर्फे ऑपरेशन सिंदूरसाठी आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहेत। सिंदूर हे नाव अत्यंत विचारपूर्वक दिलेलं नाव आहे। पहलगाममध्ये जो काही आता हत्याकांड झालं ज्यामध्ये निष्पाप असलेल्या लोकांना माणसालाच फक्त मारलं आणि त्या विधवा झालेल्या बहिणींना त्यांचे अतिरेकी असा बोलतो कि जाके तुम्हारे मोदी को बोलो कि हमने तुम्हारा सिंदूर पोच दिया है। तर त्याचा उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर आज झालेलं आहे। तुम्ही आमच्या बहिणीचा सिंदूर पुसण्याचं जे काही काम केलं त्याचा बदला आता आम्ही तुमचा सिंदूरसुद्धा पुसूच शकतो आणि हे चांगलं प्रत्युत्तर मला वाटतं याच्यापेक्षा चांगलं होऊ शकत नाही। पाकिस्तान धडा शिकायचा पाकिस्तानच्या हातात काय राहिलेलं नाही। तो भिकेला लागलेला देश आहे। त्याच्याकडे काय राहिलेलं आहे? पाकिस्तानाकडे सैन्याच्या बळावर पाकिस्तान लढत नव्हतं तर पाकिस्तान हा अतिरेक्याच्या बळावर लढत होता। हे असं एकमेव राष्ट्र आहे जे अतिरेक्याच्या बळावर लढतं। भारत हा सैन्याच्या बळावर लढतो, हा त्यातला फरक आहे। म्हणून आता अतिरेक्याचा बिमोड केला याचा अर्थ पाकिस्तान संपला असाच होतो। नाही आता ही माहिती अधिकृतपणे नाही आहे, परंतु मला वाटतं आपलं भारतीय सैन्य एकही अतिरेक्याला सोडणार नाही या पद्धतीचं काम आता करतं आहे। म्हणून तो जैश ए मोहम्मदचा असो की आणखीन कोणत्याही याचा असो तो याच्यातून वाचणार नाही। नसता पाकिस्तानला त्यांना पाकिस्तान स्वतःच त्या अतिरेक्यांना गोळ्या घालेल। हे बघा भारताची एक इमेज बनलेली आहे। ही जी रणनीती भारताने अवलंबलेली ना ती इतकी उत्कृष्ट आहे। सगळ्या जगाचा पाठिंबा भारताने मिळवलेला आहे। तो यासाठी की आम्ही त्यांच्या नादी लागलेलो नाही, आम्ही कधी स्वतःहून अटॅक करायच्या भूमिकेत नव्हतो। परंतु जेव्हा भारताच्या अस्तित्वावर प्रश्न येतो, भारताचे नागरिक नाहक मारले जातात, त्या टायमाला आम्ही काय केलं पाहिजे तर याचं सगळ्यांचं उत्तर एकच होतं की भारताने त्या अतिरेक्याचा खात्मा केला पाहिजे। आणि मग हे सगळं प्लॅन झाल्यानंतर अत्यंत व्यवस्थितपणे ज्याला म्हणतात विथ प्लॅनिंग, जगह भी हम देखेंगे, टाइम भी हमारा होगा और निशाना भी हमारा होगा या पद्धतीने ज्या हल्ला झाला आहे किंवा हल्ला केला आहे तो मला वाटतं वाखाणण्याजोगा आहे। भारतीय सैन्याला कितीही वेळा सलाम केला तर मला वाटतं तो कमी पडेल एवढं चांगलं काम भारतीय सैन्याने केलं आहे।